स्मारकाचा हा सगळा जो 36 एकरचा कॅम्पस आहे याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे बायोडायव्हर्सिटी तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे इथे जवळजवळ 40 ते 45 प्रकारचे पक्षी आहेत. आपल्यापर्यंत खूप कमी साने गुरुजी पोहोचलेत. सो इथल्या प्रत्येक स्लाइड्समध्ये आपल्याला इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये येस त्यांचंच हँडरायटिंग आहे. शिवाजी महाराजांचं स्वराज्याची राजधानी असेल की रायगड, त्याच्या पायथ्याला महाड, ज्या ठिकाणी पाण्यासाठीचा एवढा मोठा संघर्ष. तिसरं ठिकाण अत्यंत महत्त्वाचं जे आहे ते साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक. हे ज्या इम्पॉर्टंट घडामोडी काय काय घडल्या त्याचं ऑडिओ व्हिज्युअल त्या साने गुरुजींची जी प्रार्थना आहे, खरा तो एकच धर्म, मराठी भाषेची पहिली निशाणी म्हणून त्याला ओळखला जातो. हा साधारण शिलालेख इसवी सन 1012. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण श्यामची आई या कादंबरीचे आणि खरा तो एकची धर्म या कवितेचे लेखक साने गुरुजी यांच्या रायगड जिल्ह्यातील माणगावमधील राष्ट्रीय स्मारकाला भेट देऊन संपूर्ण परिसर व त्यांचे उपक्रम आणि श्री पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. स्मारक परिसरात प्रवेश केल्यानंतर त्यांचे काही नियम व अटी आहेत, त्याचे आपण पालन करावे अशी नम्र विनंती. 36 एकरमध्ये निसर्गरम्य वातावरणात हे स्मारक असल्याने सर्व परिसर अतिशय सुंदर व शांत दिसत आहे. स्मारक पाहण्यासाठी सर्वप्रथम कार्यालयामधून तिकीट विकत घ्यावे. तिकीट फक्त 10 रुपये प्रत्येकी आहे. कार्यालयामध्ये साने गुरुजींची 40 पेक्षा जास्त पुस्तकं उपलब्ध आहेत. स्मारक समितीचे विविध उपक्रम व त्यांची संपूर्ण माहिती व्यवस्थापक श्री राकेश गायकवाड यांच्याकडून घेऊया. परिसर जो आहे तो 36 एकरचा कॅम्पस आहे, ज्याच्यामध्ये हा सगळा परिसर ज्यावेळेला ही संकल्पना सुरू झाली की महाराज याचं साने गुरुजींच्या नावाचं एक स्मारक उभं करायचं, राष्ट्रीय स्तरावरचं स्मारक उभं करायचं, तर त्यावेळेला असं ठरवलं होतं की सगळ्या समाजाच्या कॉन्ट्रीब्युशन मधूनच ते उभं राहावं. म्हणजे काय की त्यावेळेला महाराष्ट्रभरातल्या सगळ्या शाळांना आम्ही पत्र पाठवली होती आणि त्यांना आवाहन केलं होतं की मुलांनी त्यांच्या खाऊचे पैसे या स्मारकासाठी द्यावेत. आणि साधारण 98, 99, 2000च्या कालावधीमध्ये मुलांनी त्यांचे खाऊचे पैसे, कोणी 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेला ते कॉन्ट्रीब्युशन दिलं. आणि असं ऑल ओव्हर महाराष्ट्रभरातून 50 ते 60 हजार विद्यार्थ्यांनी ते कॉन्ट्रीब्युशन दिलं. याच्यामधून जो निधी उभा राहिला त्या निधीमधून ही सगळी जागा खरेदी असेल किंवा इथल्या काही वस्तूंचं बांधकाम असेल, हे त्यामधून उभं राहिलं. अनेक शाळा इथे येऊन गेल्यात, कॉलेजेस येऊन गेले, त्यांच्या श्रमदानातून अनेक इमारतींना हातभार लागलेला आहे. इथे स्मारकामध्ये वर्षभर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात, जसं की अनेक शिबिरं होतात, वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी असतात. तर मे महिन्यामध्ये आमचं युवा छावणी शिबिर असतं, 1 मे ते 8 मे शिबिर असतं. त्याच्या व्यतिरिक्त अभिव्यक्ती शिबिर असतं जे 10 ते 13 वयोगटातल्या मुलामुलींसाठी असतं. ते दिवाळीनंतरही असतं आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा आपल्याकडे असतं. त्याच व्यतिरिक्त वर्षारंग नावाचा आपला एक कार्यक्रम असतो. पावसाळ्यामध्ये इकडे कोकणात जी भात शेती होते, तर त्या भात लावणीचा अनुभव सगळ्यांना मिळावा. तर मुंबई, पुणे आणि अनेक ठिकाणाहून, नाशिक वगैरे बऱ्याच ठिकाणाहून लोक इथे येतात. तर साधारणपणे 150-200च्या आसपास लोक इथे येतात. त्यावेळेला आपण ही शेतातली सगळी कामं, जसं की भात लावणी असेल, मग चिखलातले खेळ असतील, पावसातली गाणी असतील, रानभाज्यांची ओळख असेल, जंगल सफारी, ट्रेकिंग अशा 2 दिवसाच्या ॲक्टिव्हिटीज असतात. त्यानंतर मित्रमेळावा हा स्मारकाचा एक कार्यक्रम असतो. असे वर्षभराचे वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या शाळा इथे येत असतात. तर त्या प्रेरणा प्रबोधन शिबिर नावाचं शाळांसाठीतल्या मुलांसाठीचं शिबिर असतं. आता परत असं ट्रेकिंग नाही तर कॅम्पिंग कधी आहे? ओके, आता नेक्स्ट जे आपलं कॅम्पिंग आहे म्हणजे अभिव्यक्ती शिबिर असतं आपलं, ते जे 10 ते 13 वयोगटातल्या मुलींसाठी मी सांगितलं. ते जे शिबिर आहे ते आपलं दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून असतं. म्हणजे भाऊबीज झाल्यानंतर लगेच दिवाळीची जी मुलांना सुट्टी असते त्यावेळेला असतं. तर त्याची ॲडव्हर्टायझिंग असेल, त्याच्याबद्दलची माहिती सगळी आम्ही साधारणपणे 1 महिनाभरा आधीपासूनच आमच्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचं फेसबुक पेज आहे
त्या पेजवरून आम्ही सगळी माहिती पसरवतो. त्याचबरोबर आमचे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत अनेक ठिकाणी. न्यूजपेपर्समध्ये पण आपण ॲडव्हर्टाईज देतो. त्याचबरोबर ह्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमधून जे आधी येऊन गेलेली लोक आहेत ती आणि त्या कॅम्पमध्ये सहभागी झालेले पॅरेंट्स असतात, म्हणजे मुलं असतात, त्यांचे पॅरेंट्स त्यांच्या ग्रुपवर करतात. सो अशा पद्धतीने आम्हाला तो रिस्पॉन्स मिळत असतो. मग त्यांची राहण्याची सोय पण इथेच असते का? येस, आपल्याकडे वेगवेगळ्या डॉर्मिटरीज आहेत, त्याचबरोबर आपल्याकडे रूम्स आहेत राहण्यासाठी. पण जेव्हा कॅम्प्स असतात, जेव्हा मोठा ग्रुप असतो, तर त्यासाठी आपल्याकडे मुलींची एक वेगळी डॉर्मिटरी आहे, मुलांची एक वेगळी डॉर्मिटरी आहे. त्याचबरोबर एक मोठा हॉल आहे, त्याच्यामध्ये जेव्हा युवा छावणीसारखं आपलं शिबिर असतं, ती संख्या जास्त असते आणि सगळा युथ क्राऊड असतो, ऑल ओव्हर महाराष्ट्रभरातून तो क्राऊड येतो. तर त्यावेळेला ती सगळी मंडळी जी मुलं आहेत ती त्या मोठ्या हॉलमध्ये असतात आणि मुलींसाठी आपण डॉर्मिटरीज ठेवलेल्या आहेत. त्याच व्यतिरिक्त आपण पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन जिथे आपल्या ऍक्टिव्हिटीज कुठे होतात. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याकडे मोठी वडाची झाडं आहेत, त्या झाडाखाली आपल्या सगळ्या सेशन्स होतात. तिथे एक मंडप असतो, तिथे आपल्या वेगवेगळे सत्र होतात. त्याचबरोबर ट्रेकिंगसाठी या बाजूला आपला हा जो स्मारकाच्या कॅम्पसच्या बाजूला डोंगर आहे, तर तिथे आपण ट्रेकिंगसाठी जातो. इथे स्मारकाचा हा सगळा जो 36 एकरचा कॅम्पस आहे, याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे बायोडायव्हर्सिटी तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे इथे जवळजवळ 40 ते 45 प्रकारचे पक्षी आहेत. तर ते पक्षी निरीक्षणाचा ज्यांना आवड आहे, जे अभ्यास करतायत, ते इथे येत असतात. एन्व्हायरमेंट मधले अनेक लोक, अभ्यासक असतात, ऍक्टिव्हिस्ट असतात, ते इथे स्मारकामध्ये येत असतात. यावर्षी आणि दरवर्षी आमची जी युवा छावणी असते त्याला एक थीम असते दरवर्षी. जसं की आता यावर्षीची आमची थीम होती ती बायोडायव्हर्सिटी, ग्लोबल वॉर्मिंग आणि डिझास्टर मॅनेजमेंट. तर ह्या 3 विषयांना ही संपूर्ण आपली छावणी समर्पित होती. मग त्या सगळ्या विषयावरती काम करणारे, ऍक्च्युअलमध्ये काम करणारे अभ्यासक आणि आवड असणारे अशी सगळी मंडळी या 8 दिवसामध्ये स्मारकामध्ये येऊन गेली. त्यांचे वेगवेगळे सत्र झाले, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज इथे झाल्या, ग्रुप डिस्कशन्स होते, लेक्चर्स होते. सो अशा गेल्या वर्षीची आपली छावणी ही जी होती छावणीमध्ये 2 वर्ष 20 आणि 21ला झाली नाही, 2019ला सत्ता ह्या विषयावरती, पॉवर या विषयावरती आपली छावणी होती. सो दरवेळेला वेगवेगळे विषय आपण छावणीसाठी घेत असतो. सो आता आपण जिकडे जातोय हे जे एक्झिबिशन हॉल आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला साने गुरुजींच्या त्यांचा जन्मापासून ते त्यांचा संपूर्ण शेवटपर्यंतचा प्रवास, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण असेल, ते शिक्षक म्हणून त्यांनी केलेलं काम असेल, त्याच्यानंतर ते एक पत्र चालवायचे, म्हणजे जसं न्यूजपेपर असतं, मासिक असतं, ते सगळं चालवायचे. त्याचबरोबर ते लेखक देखील होते. तर या सगळ्यामध्ये त्यांनी त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं, त्याचबरोबर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं होतं, ते सगळं आपल्याला इथे बघायला मिळेल. इथे चप्पल काढूयात आणि मग आत जाऊयात. आपल्याकडे आतापर्यंत साने गुरुजी म्हटल्यानंतर एक फक्त श्यामची आई आणि फार तर फार त्यांचा पंढरपूरचा सत्याग्रह एवढीच माहिती आपल्याकडे आतापर्यंत होती. पण इथे आल्यानंतर अनेक लोक, म्हणजे किंबहुना मी स्वतः सुद्धा जेव्हा इकडे पहिल्यांदा आलो होतो 2017 साली, त्यावेळेला हे एक्झिबिशन ज्यावेळेला होती आणि तेव्हा लक्षात आलं की त्यांचं काम किती मोठं होतं. म्हणजे आपल्यापर्यंत खूप कमी साने गुरुजी पोहोचलेत. सो इथल्या प्रत्येक स्लाइड्स मध्ये आपल्याला इंग्रजी आणि मराठी अशा 2 भाषांमध्ये आपण सगळी माहिती लिहिलेली आहे. सो ती आपण व्यवस्थित बघूयात आणि मग नंतर पुढे. स्लाइड नंबर 1 असं इकडून बघत असं पुढे जातो. सो इथे साने गुरुजींचा जन्म ठिकाण, म्हणजे जन्माबद्दलची माहिती आहे. तर हे बेसिकली हे पालगड आहे, पालगडचं त्यांचं निवासस्थान आहे. दापोली तालुक्यामध्ये पालगड हे गाव आहे, जिथे त्यांचा जन्म झाला. सो आता तिथे स्मृती भवन म्हणून जी वास्तू आहे, म्हणजे त्यांचं घर आहे, त्याला आम्ही स्मृती भवन म्हणतो. तिथे सुद्धा अशा पद्धतीचंच एक्झिबिशन आहे, पण इतक्या मोठ्या स्केलवर नाहीये, कारण तिथे जागेचा थोडासा अभाव आहे. पण ते सुद्धा जतन केलेलं आहे. त्यांचं घर असं आम्ही अजूनपर्यंत सांभाळलेलं आहे. त्याची पण जबाबदारी स्मारकाकडे आहे. सो तिथे तुम्हाला त्यांचं जन्म ठिकाण, त्यांचं घर, त्याबरोबर त्यांच्या सगळ्या शाळा जिथे त्यांचं शिक्षण झालं होतं,
त्या सगळ्याबद्दलची माहिती बघायला मिळेल. इथे उभे आहोत ना, ही जी जागा आहे ही आहे पंढरपूरचं संग्रामाची प्रेम आहे. इथे आपल्याला बघायला मिळते की पंढरपूरचं जे विठ्ठलाचं मंदिर आहे त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पूर्वी जो दलित समाज होता त्या सगळ्यांना अस्पृश्य म्हटलं जायचं. त्या अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. तर त्या प्रवेशासाठी सगळ्यात मोठा लढा दिला तो साने गुरुजींनी. ते तिथे अनेक दिवस उपोषणाला बसले होते, आमरण उपोषणाला बसले होते आणि त्याच्यानंतर मग पूर्ण राष्ट्रीय स्तरावरून अनेक नेत्यांनी, मग गांधीजी असतील किंवा या सगळ्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर त्यांचा तो लढा यशस्वी झाला आणि मग सगळ्यांना मंदिर प्रवेश झाला. त्या घटनेला यंदाच्या वर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहे. आता हे छात्रालय नावाचं जे दैनिक आहे हे साने गुरुजी स्वतः हँड रिटन असायचं, म्हणजे स्वतः लिहायचे. येस त्यांचंच हँडरायटिंग आहे. त्यांचं बरंचसं साहित्य, त्यांची पत्र, त्यांचं लेखन आपल्याकडे आपण ते प्रिझर्व केलेलं आहे. येस, असं एक्सपेक्टेड आहे बनवणं. आत्ता जे आहे ते आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बनवलं आहे. याच्यामध्ये अजून काही एक संविधान भवन नावाची एक बिल्डिंग आम्हाला उभी करायची. त्याच्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन बनवण्याची जी काही प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेमध्ये काय काय महत्त्वाच्या इम्पॉर्टंट घडामोडी काय काय घडल्या त्याचं ऑडिओ व्हिज्युअल त्या भवनामध्ये असेल, जेणेकरून ते सगळ्यांना खूप इझिली माहिती होईल. हे साने गुरुजींनी संदेश दिलेला होता संपूर्ण समाजासाठी. त्यांना ते स्वतःबद्दल आणि एकंदरीतच समाजाबद्दल कशा पद्धतीचा विचार करत होते. तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी आणि समृद्ध व्हावा, ज्ञान विज्ञान संपन्न नि कलामय व्हावा, ह्या पद्धतीचा त्यांचा संघर्ष नि प्रेममय व्हावा हीच एक मला तळमळ आहे. माझे जीवन, माझे बोलणे वागणे, माझे विचार व माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात. म्हणजे साने गुरुजींची जी प्रार्थना आहे, खरा तो एकची धर्म, हे आपल्याला बघायला मिळेल. तर ती प्रार्थना पण हेच सांगते की जगातला सगळ्यात मोठा धर्म जो आहे तो कोणता आहे, तर तो ह्युमॅनिटी, माणुसकी आहे. तुम्ही एकमेकाला प्रेम देणं, खरा धर्म म्हणजे काय, एकमेकाला तुम्ही प्रेमाने वागवणं, कोणाला उच्च नीच न मानता, तुच्छ न लेखता प्रेमाने वागवणं हाच खरा धर्म आहे. ती प्रार्थना तिकडे आपण ती पण बघूयात आणि तुम्हाला आंतरभारती ही गुरुजींची कन्सेप्ट काय होती ती पण सांगतो. तो खरा धर्म ही मी मगाशी तुम्हाला सांगितलं आणि गुरुजींचा जो विचार होता एक चांगला खरा धर्म कसा असतो, तर ते सगळे विचार या प्रार्थनेमधून बघायला मिळतात. तिथे म्हणतात की जगाला प्रेम अर्पावे हाच खरा धर्म. जगामध्ये जे दलित आहेत, पददलित आहेत, गरीब आहेत, त्यांना जाऊन आधार द्यावा, त्यांना सपोर्ट करावा. त्याच्यानंतर ज्यांना कोणी नाही आहे, जे एकटे आहेत, ते रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, अपंग असतील, अंध असतील, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला. कोणाला उगाचच आपण वाईट बोलायचं नाही किंवा कोणाबद्दल हेट ट्रीट करायचे नाही. सगळ्यांना आपण प्रेमाने आणि बंधू भावाने वागवलं पाहिजे. त्याच्यानंतर ते म्हणतात की प्रभूची लेकरही सारी तयाला सर्वही द्यावे. हे सगळ्या जगातलं जेवढं कोणी पशु पक्षी माणूस सगळ्या पद्धतीचे
हे सगळे देवाची लेकरं आहेत आणि त्यांना कोणालाही आपण वाईट बोलण्याचं काही कारण नाही. तर अशा पद्धतीचा हा सगळा या प्रार्थनेचा एक साधारणपणे सारांश आहे. आणि हा खरा धर्म आज सांगण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. आपल्याकडे ज्या पद्धतीचं वातावरण होत चाललेलं आहे, एकमेकाबद्दल लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतोय, वाईट पद्धतीचं वातावरण होतं, त्याला एक चांगल्या पद्धतीने सकारात्मक उत्तर हे साने गुरुजींची ही प्रार्थना आहे. आणि ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाणं हे आमचं साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचं मुख्य उद्दिष्ट आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या भाषा बोलल्या जातात. भारतामध्ये प्रत्येक राज्याचं वेगळं कल्चर आहे, त्यांचं खाणपान असेल, त्यांचं राहणीमान असेल. तर या सगळ्या भाषांची आणि त्यांच्या कल्चरची एकमेकाला ओळख नाही आहे असं साने गुरुजींना सतत वाटत राहायचं. आणि आपण त्यांना असं वाटायचं की आपण बाहेरच्या भाषा फ्रेंच शिकतो, जर्मन शिकतो, जॅपनीज शिकतो, पण इथल्या भाषांची आपल्याला कुठे एकमेकाला ओळख. तर त्या सगळ्या भाषा एकमेकाला माहिती असतात, त्यांचं साहित्य एकमेकांमध्ये अनुवादित होऊन ते एकमेकांनी वाचावं. त्याच्यामुळे त्यांनी ही आंतरभारतीची कन्सेप्ट पुढे आणली होती आणि त्याच्याच अंतर्गत त्यांनी अनेक भाषांमधलं साहित्य मराठीमध्ये आणलं. त्यांचं बरंचसं साहित्य हे इतर भाषांमध्ये अनुवादित झालेलं आहे. हे एवढं सगळं त्यांचं साहित्य आहे जिथे आपल्याला येस हे त्यांनी लिहिलेले साहित्य. त्याच्यामध्ये कादंबऱ्या आहेत, कथा आहेत, गोष्टींची पुस्तकं आहेत, नाटक आहेत, त्याच्यानंतर पत्र आहेत त्यांची, त्याच्यानंतर चरित्र आहे म्हणजे बायोग्राफीज त्यांनी लिहिल्या होत्या. त्यांनी कोणाकोणाच्या बायोग्राफीज लिहिल्या होत्या तर त्यांनी नामदेव ईश्वरचंद्र विद्यासागर, रवींद्रनाथ टागोर, गांधीजी, छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, लोकमान्य टिळक, श्रीकृष्ण, त्याच्यानंतर नेहरू या सगळ्यांच्या बायोग्राफीज त्यांनी त्यावेळेला लिहिलेल्या होत्या. पुस्तकं आहेत का तिथे ते दाखवाल का? हा त्यांच्या शिवाजी पार्क इथे काही कोकणामध्ये शिलालेख आहेत, अति प्राचीन शिलालेख आहेत. तर हा जो शिलालेख आहे हा अलिबागजवळ आहे. हा मराठी भाषेची पहिली निशाणी म्हणून त्याला ओळखला जातो. हा साधारण शिलालेख इसवी सन 1012 मधला आहे. म्हणजे आत्तापासूनच्या साधारणपणे 1000 वर्षापूर्वीचा हा शिलालेख आहे. हाही कोकणातच सापडलेला आपल्याला बघायला मिळतो. ह्या महाराष्ट्रातल्या ज्या महत्त्वाच्या लेण्या आहेत, वेरूळ अजिंठाची लेणी आहेत, त्याचंही इथं चित्र आहे महाराष्ट्रभरातलं. त्याचबरोबर हे चौधार तळ आहे महाडला, ज्या ठिकाणी पाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता, मोठा संघर्ष झाला होता. तर त्या चौधार तळ्याचा हा फोटो आहे. सो रायगड जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि ऐतिहासिक अनुषंगाने जर विचार केला तर अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. त्यातले महत्त्वाचे संदर्भ इथे आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याची राजधानी असेल ती रायगड, त्याच्याचबरोबर त्याच्या पायथ्याला महाड, ज्या ठिकाणी पाण्यासाठीचा एवढा मोठा संघर्ष झाला. आणि त्याच अनुषंगाने इथे आत्ता हे जे तिसरं ठिकाण अत्यंत महत्त्वाचं जे आहे ते साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, हे आता इथल्या महाराष्ट्राच्या एक सामाजिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची 3 ठिकाणं होत आहेत. आणि इथे आपल्याला एक महत्त्वाची, कदाचित अनेकांच्या सहज वाचनात येणार नाही अशी साने गुरुजींच्या आणि त्याचबरोबरच्या सगळ्या समांतर राजकारणाची किंवा देशातल्या समाजकारणाची माहिती आपल्याला या स्मारकामध्ये बघायला मिळेल. साने गुरुजी यांचा जन्म, शिक्षण, संघर्षमय प्रवास ते मृत्यू अशी सर्व माहिती या दालनामध्ये घेतल्यानंतर आत्ता मी तुम्हाला स्मारक परिसरात होणाऱ्या कॅम्पच्या ठिकाणी घेऊन जाते. इथे आम्हाला आत्ता देखील विविध पक्ष्यांचे आवाज ऐकू येत आहेत. स्मारकाच्या या ठिकाणी विविध कॅम्प्स राबविले जातात.
तसेच इथे कॅन्टीन देखील आहे. कॅम्पला येणाऱ्या मुली व मुलांसाठी इथे राहण्याची व्यवस्था देखील आहे, परंतु व्यवस्थापकांना 15 दिवस आधी तशी पूर्वसूचना द्यावी लागते. व्हिडिओ लांब होत असल्याने संपूर्ण परिसर दाखवणे शक्य नाही. वेळेअभावी आपण इथेच थांबत आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणखी एका महान व्यक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी. धन्यवाद.